प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आजचा हा नोव्हेंबर महिन्यातील दुसरा रविवार, मेथॉडिस्ट चर्चच्या कॅलेंडर प्रमाणे संडे स्कूल रविवार आहे. प्रभूला आपण धन्यवाद देऊ आणि आपल्या सर्व संडे स्कूल मधील लेकरांसाठी आपण विशेष प्रार्थना करू आणि त्यांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. प्रभूची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ येशू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो यासाठी की नोव्हेंबर महिन्यातील हा दुसरा रविवार प्रभू आम्हासाठी आशीर्वादित केलेला आहेस. किंबहुना इथपर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहेस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आज संपूर्ण भारतामध्ये प्रभुदेव बापा मेथॉडिस्ट चर्चच्या कॅलेंडर प्रमाणे संडे स्कूल संडे पाळला जात आहे आणि म्हणून प्रभूजी सर्व संडे स्कूलच्या लेकरांच्यावरती तू आपला विपुल असा आशीर्वाद पाठव. प्रभुदेव बापा त्यांचे सुपरिटेंडेंट्स, टीचर्स सर्वांना तू आशीर्वादित कर अशी मी तुझ्या चरणाजवळ नम्र विनंती मी करतो. प्रभू प्रत्येक लेकरांच्या बरोबर तू हो आणि तुझी कृपा त्यांना तू पुरीव अशी तुझ्या चरणी प्रार्थना करीतो. प्रभुदेव बापा आजची छोटीशी भक्ती देव बापा तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. तुझं स्तुतिगान, तुझं पवित्र वचन सर्व काही तुझ्या गौरवात आणि आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आशीर्वादित कर. ही तू तुझ्या चरणी प्रार्थना करतो. जमलेल्या प्रत्येक भक्तगणावर तू आपला विपुल असा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळी एक विशेष गीत आपण ऐकूया. गाणार आहे स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. देवा हा पामर, देवा हा पामर, गोड माना स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. देवा हा पामर, देवा हा पामर, गोड माना स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. शब्द तुझे तुला गुंफुनी मी देतो. शब्द तुझे तुला गुंफुनी मी देतो. सुगंध त्यात तो, सुगंध त्यात तो, गोड माना स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. गौरव महिमा वावी तुझी स्तुती. गौरव महिमा वावी तुझी स्तुती. शब्दांची प्रस्तुती गोड माना स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. स्तुतीचे अभंग करीतो सादर. चुकले मकले गोडवे मी गावे. चुकले मकले गोडवे मी गावे. शब्द भरकटे गोड माना स्तुतीचे अभंग करीतो सादर.
देवा हा पामर, देवा हा पामर, गोड माना स्तुतीचे अभंग करीतो सादर, स्तुतीचे अभंग, स्तुतीचे अभंग, स्तुतीचे अभंग करीतो सादर. प्रियानो, आजच्या मननाकरता जो विषय निवडलेला आहे आणि त्यावरती चिंतन आणि मनन करण्यासाठी जो शास्त्रपाठ आहे मलाखीचा 3रा अध्याय, मलाखीचं पुस्तक याचा 3रा अध्याय 13 ते 18 ही वचनं. मलाखी जुन्या करारातील शेवटचं पुस्तक, जुन्या करारातील 39वं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधून आपण 3रा अध्याय 13 ते 18 ही वचने यावेळेस वाचूया. पालखीबाई आपल्यासाठी ही वचने वाचत आहेत. धार्मिक व दुष्ट यांच्यातला भेद. परमेश्वर म्हणतो, तुम्ही मजबरोबर कठोर भाषण केले आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ विरुद्ध काय बोललो. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणे व्यर्थ आहे. त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चाललो, यापासून लाभ काय. आता आम्ही गर्विष्ठात सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न झाले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, तरी त्यांचा निभाव लागला आहे. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे याची एक स्मरणवही त्याच समोर लिहिण्यात आली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो, तसा मी त्याच्यावर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. आमेन. देवबाप वाचलेली ही वचने आपणासाठी आशीर्वादित करो. 16वं वचन असं सांगत आहे, तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. परमेश्वराचे भय बाळगणारे म्हणजे परमेश्वराचं वचनावरती चिंतन मनन करणारे धार्मिक लोक, नीतिमान लोक एकमेकास बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे याची एक स्मरणवही त्याच समोर लिहिण्यात आली. एक स्मरणवही. आपण या स्मरणवहीबद्दल इथे विचार करणार आहोत. देव बापा, प्रेम तुझी पवित्र वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. मी बोलत असताना माझ्या जिभेला ओठाला स्पर्श कर, विचार चक्रांना चालना दे. माझ्या विचारांच्या द्वारे केवळ तुझंच आणि तुझंच गौरव व्हावं आणि ऐकणाऱ्यांच्या सर्वांच्या आत्मिक वाढीसाठी लाभाचं ठरावं असं होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावात विनंती केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. मलाखीचं पुस्तक जे जुन्या करारातील शेवटचं पुस्तक आहे, 39वं पुस्तक, ज्याचा लेखक आहे स्वतः मलाखी. आणि म्हणून या वचनामधून आम्ही या ठिकाणी पाहत असताना किंवा मलाखीच्या पूर्ण पुस्तकाचा संदर्भ या ठिकाणी घेत असताना देवाची भक्ती कशी करायची मलाखी वाचा. देवाच्या भक्तीबद्दल जे निष्काळजी असतात मलाखी वाचा. जे महत्वाच्या शब्दा मोडतात मलाखी वाचा. जे देवाला योग्य अर्पणे देत नाहीत अशांनी मलाखी वाचावं. जे आपल्या शेजाऱ्यांच्या गरजाकडे दुर्लक्ष करतात त्यांनी मलाखी वाचावं. अशा लोकांबद्दल परमेश्वराची कोणती प्रतिक्रिया आहे त्यांनी मलाखी वाचावं. प्रियम, मलाखी या शब्दाचा अर्थ माझा निरोप्या असा होतो. माय मेसेंजर, माझा निरोप्या. आणि मलाखी पवित्र शास्त्रामध्ये जे मोठे आणि लहान संदेष्टे आहेत, मेजर आणि मायनर जे प्रॉफेट्स आहेत, त्यामध्ये मलाखी हा लहान संदेष्टा आहे. आणि त्यात मलाखी हा लहान संदेष्टा आहे, मायनर प्रॉफेट मध्ये तो येतो. आणि त्याचा लेखन काळ आहे
ख्रिस्तपूर्व 450 ते 425 या कालावधीमध्ये या ठिकाणी हे मलाखीनं लिहिलेलं हे पुस्तक आहे. प्रियानो, वाचलेल्या वचनामध्ये आपण या ठिकाणी पाहत असताना किंवा मलाखीचं पूर्ण पुस्तक वाचत असताना लोकांच्या या ठिकाणी मलाखी संदेशाच्या कालावधीमध्ये लोकांचा आत्मिक उत्साह कमी झालेला होता. लोकांचा आत्मिक उत्साह ओसरलेला होता. किंबहुना त्यांच्या उत्साहाला एक प्रकारचं ग्रहण लागलेलं होतं. उत्साह कमी होत गेलेला होता आणि या ठिकाणी म्हणून मलाखी लोकांकडे बघून त्याने सांगितलेलं आहे की लोकांनी आपल्या आध्यात्मिक समस्येकडं त्यांनी लक्ष द्यावं असं आव्हान मलाखीनं या ठिकाणी इस्रायल लोकांना केलेलं आहे. मलाखीच्या या काळामध्ये याजकांची भ्रष्टता वाढलेली होती. याजक भ्रष्ट झालेले होते. त्याचबरोबर काही लोक भ्रष्ट झालेले होते. आणि पहा, तेव्हापासून तर आज तागायत आम्ही पाहतो की मानवाचं जीवन हे भ्रष्टतेने पोखरून काढलेलं आहे. आणि आज देखील आम्ही जगामध्ये पाहतो की भ्रष्टाचार हा किती वाढलेला आहे. इथे याचकाच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे. याचकांची भ्रष्टता वाढलेली होती आणि त्याचबरोबर लोकांमध्ये देवाच्या मंदिराबद्दल अनास्था होती. देवाच्या मंदिराबद्दल आस्था त्यांच्यामध्ये नव्हती, तर देवाच्या मंदिराबद्दल अनास्था त्या ठिकाणी होती. आणि व्यक्तिगत जीवनातील कौटुंबिक पातक आणि पुस्तकांचा शेवट या ठिकाणी आम्ही पाहतो की ह्या सर्व गोष्टी एलियाने अभ्यासपूर्वक समजून घेतलेल्या आहेत आणि लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची जी आध्यात्मिक समस्या आहे प्रियानो, की त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं असं मलाखी संदेशा या ठिकाणी तो सांगत आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा आध्यात्मिक उत्साह ओसरलेला असताना आपण ऐकलेलं आहे की मलाखी आणि मत्तय या दोन पुस्तकातील जे अंतर आहे ते 400 वर्षाचं अंतर आहे, ज्याला असं म्हटलेलं आहे की निभीड अंधकाराचा काळ. आणि या निभीड अंधकाराच्या काळामध्ये हे लोक चाचपडत होते. त्यांना आत्मिक मार्ग सापडत नव्हता, कारण त्यांचा आध्यात्मिक उत्साह हा ओसरलेला होता. लोकांनी आपल्या आध्यात्मिक समस्येकडे त्यांनी लक्ष दिलेलं नव्हतं आणि म्हणून अशा प्रकारचं प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. एलिया एक दिवस परत येईल, जो वावटळीतून वर घेतला गेलेला आहे. 4 अध्याय 5व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. पाहते ते आपण पाहूया. मलाकी 4 आणि 5 मध्ये की एलिया परत येईल असं म्हटलेलं आहे, जो वावटळीतून वर घेतला गेलेला आहे. राजेच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशास तुम्हाकडे पाठवीन. परमेश्वराचा मोठा भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशाला तुमच्याकडे पाठवीन. तुम्ही जर आपले मार्ग सुधारले नाही तर परमेश्वराचा महाभयंकर दिवस त्यावेळेस येईल आणि तो येण्यापूर्वी मी एलिया संदेशाला या जगामध्ये पाठवणार आहे. एलिया संदेश हा मेला नाही, तर त्याला वाटोळीतून त्याला परमेश्वराने वर आकाशामध्ये स्वर्गामध्ये घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे येईल म्हटलेलं आहे. आणि बऱ्याच शतकांनंतर काही लोकांनी येशू ख्रिस्तालाच एलिया म्हटलेलं आहे. मत्तयाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 14वं वचन, त्याचबरोबर मत्तयाचं शुभवर्तमान 16वा अध्याय 14वं वचन, त्याचबरोबर 17वा अध्याय 10 ते 13 या वचनामध्ये मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आपण तिथे पाहतो. लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 17वं वचन आणि लूक 9वा अध्याय 8वं वचन आणि योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 21व्या वचनामध्ये या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तालाच लोक एलिया म्हणू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही पाहत असताना
की मलाकी हा लोकांना एक प्रकारची ताकीद तो देत आहे, वॉर्निंग तो देत आहे की तुमचा जो आध्यात्मिक उत्साह ओसरलेला आहे, या ठिकाणी आम्ही पाहतो की ते ओसरलेलं पण तुम्ही काढून टाका. तुमच्या आध्यात्मिक समस्येकडे तुम्ही लक्ष द्या, नाही तर तुम्हाला न्यायाच्या दिवशी तुम्हाला न्यायाला समोर जावं लागणार आहे. परमेश्वराचा मोठा भयंकर दिवस येणार आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःला सावरावं असं या ठिकाणी मलाकी सांगत आहे. ही प्रस्तावनेमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं असताना पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये की त्या ठिकाणी मलाखीनं सांगितलेलं आहे की एक स्मरणवही असं त्याने बोललेलं आहे. पहा त्या ठिकाणी 3रा अध्याय आणि 16वं वचन वाचा. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याच समोर लिहिण्यात आली. तर ही 13 ते 18 ही वचनं आपण वाचलेली आहेत. धार्मिक आणि दुष्ट यांच्यातला भेद या ठिकाणी सांगितलेला आहे. 13 ते 15 या वचनामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो आणि 16 ते पुढील वचनामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत की धार्मिक आणि दुष्ट यांच्यातली भेद किंवा त्यांच्यातला तफावतपणा त्या ठिकाणी त्याने सांगितलेला आहे. आणि 16व्या वचनामध्ये की तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, जे धार्मिक आहेत, जे नीतिमान आहेत, जे परमेश्वराचं भय त्यांच्या जीवनामध्ये आहे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ते चालत आहेत, ती एकमेकास बोलले की ते हे बोलत असताना परमेश्वरानं कान देऊन ऐकलं. पहा, नीतिमान ज्यावेळेस बोलतात, ज्यावेळेस धार्मिक बोलतात, परमेश्वर आपलं कान देऊन तिकडे तो ऐकत असतो आणि अशा प्रकारे त्यांच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यासमोर लिहिण्यात आली. चिंतन करणारे, परमेश्वराच्या वचनानुसार चालणारे, त्या ठिकाणी जे धार्मिक आहेत, नीतिमान आहेत, अशांची वही या ठिकाणी मी पाहतो मलाकी संदेष्टा म्हणून त्या वही संदर्भामध्ये, स्मरण वहीच्या संदर्भामध्ये तो या ठिकाणी बोलत आहे. पवित्र शास्त्रामध्ये जो पुस्तकाचा संदर्भ आहे, ज्यामध्ये देवाच्या लोकांची नावे, त्यांनी केलेल्या कृत्यांची यादी आहे, असं या ठिकाणी मलाकी संदेष्टा या ठिकाणी सांगत आहे की पहा, पवित्र शास्त्रामध्ये जो पुस्तकांचा संदर्भ आहे, ज्यामध्ये देवाच्या लोकांची नावे आणि त्यांनी केलेल्या कृत्यांची यादी आहे, ती स्मरणवही या ठिकाणी मलाकी संदेष्टा त्याबद्दल बोलत आहे. याच स्मरणवहीबद्दल पवित्र शास्त्रामध्ये निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 32 आणि 33 या वचनामध्ये या ठिकाणी मोशे म्हणतो की पातकांच्या पापाची क्षमा न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. लोकांच्या पातकांची क्षमा तू करणार नाहीस आणि माझ्या पुस्तकामध्ये तू नाव लिहिलेलं आहेस हे परमेश्वरा, ते नाव तू काढून टाक, पुस्तक असं त्या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे. आणि परमेश्वर पुढील वचनामध्ये 33व्या वचनामध्ये तो म्हणतो की पातक केलेल्यांची नावे पुस्तकातून मी काढून टाकीन. ज्यांनी पाप केलेली आहेत, जे माझ्या विरोधात बंड केलेला आहे, माझ्या विरोधात केलेले आहेत, अशा लोकांच्या पुस्तकातून मी नाव काढून टाकेल, असं या ठिकाणी देवाचं वचन आहे. जी स्मरणवही या ठिकाणी मलाकी म्हणतो, या ठिकाणी मोशेच्या पुस्तकामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहत आहे की परमेश्वराचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकातून म्हणतो परमेश्वर मी त्यांची नावं काढून टाकणार आहे. स्तोत्र 40 आणि 7 आणि 8 या वचनामध्ये, त्याचबरोबर 69वा अध्याय 28 वचन, 87वा अध्याय 6वं वचन आणि 139वा अध्याय 16 या वचनामध्ये, स्तोत्र 40 आणि 7 या वचनामध्ये याच स्मरणवहीला, याच पुस्तकाला ग्रंथपट असं म्हटलेलं आहे, ग्रंथपट म्हटलेला आहे. त्याचबरोबर स्तोत्र 69, 87 आणि 139 या स्तोत्रामध्ये जीवनाचे पुस्तक असं म्हटलेलं आहे. जीवनाचे पुस्तकाची वही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर यशाया संदेष्टा
34 अध्याय 16व्या वचनामध्ये याच स्मरण वहीला, याच जीवनाच्या पुस्तकाला तो या ठिकाणी ग्रंथ असं म्हणत आहे. दावीद राजा ग्रंथपट म्हणतोय, यशया ग्रंथ असं म्हटलेलं आहे. दानिएलाच्या पुस्तकामध्ये 12वा अध्याय 1 ते 4 या वचनामध्ये त्या ठिकाणी पुस्तक मुद्रित करून ठेव, पुस्तक मुद्रित करून ठेव असं त्या ठिकाणी देवाचं वचन आहे. त्याचबरोबर फिलिप्पीकरास पत्र 4था अध्याय 3ऱ्या वचनामध्ये संत पाऊल याच स्मरण वहीला, याच ग्रंथपटाला, याच ग्रंथाला जीवनाचे पुस्तक असं म्हणत आहे. तर प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 5वं वचन, 13वा अध्याय 8वं वचन, 17वा अध्याय 8वं वचन, 20वा अध्याय 12 आणि 15 वचन आणि 21वा अध्याय 27वं वचन, हे जी अध्याय मी सांगितलेले आहेत, हे खालील 5 अध्याय हे सर्व प्रकटीकरणामधले आहेत. आणि त्या ठिकाणी संत योहानाने प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याला जीवनाचं पुस्तक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की एक स्मरण वही, एक ग्रंथपट, एक ग्रंथ किंवा जीवनाचे पुस्तक, बायबलमध्ये जो पुस्तकांचा संदर्भ आला आहे, देवाच्या लोकांची नावं किंवा त्यांनी केलेल्या कृत्यांची यादी या पुस्तकामध्ये लिहिली जात आहे, लिहिली गेलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, हे त्याच काळामध्ये घडून आलेलं असं नाही, तर तिथून पुढेही घडत आलेलं आहे, आजही घडणार आहे आणि इथून पुढेही घडणार आहे की आमच्या सर्व कृत्यांची नोंद त्या जीवनी पुस्तकामध्ये होणार आहे. आणि म्हणून मलाखीने या ठिकाणी 3रा अध्याय 13 ते 18 या वचनामध्ये आम्ही पाहतो की धार्मिक आणि दुष्ट यांच्यातील भेद या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे. जे धार्मिक आहेत त्यांची जी चांगली कृत्य आहेत ती त्या पुस्तकात लिहिली जातील. तर परमेश्वर म्हणतो, ज्यांनी पाप केलं आहे, ज्यांची पातक माझ्या पुढे आलेली आहेत, अशांची नावं मी त्या पुस्तकातून काढून टाकणार आहे. आणि म्हणून प्रकटीकरण 20वा अध्याय 15 वचन आणि 21वा अध्याय 27 वचन त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी या जीवनाच्या पुस्तका संदर्भामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मलाखीने उल्लेख केलेली ही स्मरणवही चांगल्या व कृत्याची नोंद असलेली असावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मलाखीनं जो उल्लेख केलेला आहे स्मरणवहीचा, की त्या वहीमध्ये चांगल्या कृत्याची नोंद असलेली वही असावी. चांगलं कृत्य म्हणजे काय, सत्कृत्य म्हणजे काय, प्रियानो तुम्हाला आणि मला ठळक आम्हाला त्या ठिकाणी कळून येतं की चांगलं कृत्य काय आहे, चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, त्याची नोंद त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये होणार आहे. एक टीव्ही सिरियल आलेलं होतं, त्या ठिकाणी आज की रात है जिंदगी, आज की रात है जिंदगी. आणि यामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी भारतामध्ये घडलेल्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची नोंद तेथे घेतलेली आहे. एक मुंबईमध्ये एक मार्क डिसोजा आणि इव्हा डिसोजा नावाचे एक कुटुंब गृहस्थ आहेत किंवा जोडपं आहे, रिटायर आहे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो हे दोघंही नवरा बायको मिळालेल्या रिटायरमेंटच्या पैशांमधून या ठिकाणी आम्ही पाहतो की जे गरजूवंत आहेत आणि जे त्यांना जेवणाची व्यवस्था होत नाहीत अशा लोकांसाठी डब्याची व्यवस्था हे मार्क डिसोजा आणि इवा डिसोजा हे दोघं नवरा बायको करत आहेत. आणि या ठिकाणी आज की रात है जिंदगी या सिरियलने या ठिकाणी त्यांची नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहिले की स्मरणवही. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत की 13 ते 15 या वचनामध्ये, की 13 ते 15 या वचनामध्ये दुष्ट यांच्याबद्दल, दुष्ट लोकांबद्दल बोललं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये 3रा अध्याय 16 ते 18 या वचनामध्ये धार्मिक लोकांबद्दल या ठिकाणी बोललेलं आहे. दुष्ट आणि धार्मिक
यांच्यामध्ये जो भेद आहे त्याचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून 13 ते 15 या वचनामध्ये आपण तेथे पाहतो की इस्रायलाची उद्धट, अहंकारी, देवनिंदा करणारी कृती तिथे तक्रार रूपाने आहे. इस्रायलाची उद्धट, अहंकारी, देवनिंदा करणारी कृती किंवा तक्रार या ठिकाणी आहे. आणि या इस्रायल लोकांच्या मते देवाची सेवा करणे हे निरर्थक आहे असं त्या लोकांचं त्या काळामध्ये मलाकीच्या काळामध्ये त्यांचं म्हणणं होतं की देवाची सेवा करणे म्हणजे निरर्थक आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही पाहतो की याजकगण भ्रष्ट झालेले होते, लोक भ्रष्टतेकडे वाटचाल करीत होते. कारण त्यांचा विचार हा होता की त्यांची मतं ही होती की देवाची सेवा करणं हे निरर्थक आहे. आणि त्याप्रमाणे अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे केलं नाही, आज्ञा पाळलं नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की शोक वस्त्र घातली त्यापासून लाभ झालाच नाही असं या ठिकाणी या लोकांची तक्रार आहे की आम्ही आज्ञा पाळलेली आहे, आम्ही शोक वस्त्र घातलेली आहेत, आम्ही उपवास केलेला आहे, परंतु त्यापासून आम्हाला काहीच लाभ झालेला नाही. या ठिकाणी आम्ही पाहतो येथे सांप्रदायिक परंपरेने केलेली कार्याची बडाई या ठिकाणी या लोकांच्या संदर्भामध्ये आम्हाला पाहायला मिळते. या इथे आम्ही पाहतो की इस्रायल लोक हे उद्धट आहेत, अहंकारी आहेत, देवनिंदा करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये देवाची सेवा हे करणं निरर्थक आहे. आणि अशा प्रकारे ते म्हणून आम्ही आज्ञा पाळल्या, आम्ही शोक वस्त्र घातली आणि आम्ही उपवास केला, परंतु आम्हाला काहीच लाभ झाला नाही. जखरियाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 1 ते 6 या वचनामध्ये पहा की बनावट उपोषणाचा निषेध या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि दारावेश राजाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी असे झाले की 9व्या म्हणजे किस्लेव महिन्याच्या चतुर्थीला परमेश्वराचे वचन जखरियास प्राप्त झाले. तेव्हा बेथेलकरांनी शरेसर, रगेवेलेक व त्यांचे लोक यास परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्ट यास असे विचारण्यास पाठवले की आम्ही वर्षानुवर्ष करीत आलो तसे 5व्या महिन्यात एकांती बसून रुदन करावे काय? मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तू या देशातील सर्व लोकांस व याजकास विचार, तुम्ही 70 वर्ष 5व्या व 7व्या महिन्याचं उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण तुम्ही केलं काय? माझ्यासाठी तुम्ही उपोषण केलेले नाहीये. प्रभू परमेश्वर या ठिकाणी प्रश्न विचारतोय, तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्यासाठीच खात पित नाही काय? अरे तुम्ही खाता पिता, तुम्ही स्वतःसाठी खाता पिता आणि जे काही तुम्ही करता हे तुम्ही स्वतःसाठी करता, माझ्यासाठी करत नाही असं या ठिकाणी परमेश्वर या ठिकाणी तो बोलतो आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी येथे सांप्रदायिक परंपरेने केलेली कार्याची बडाई दिसते आहे. लोक या ठिकाणी म्हणत आहे की आम्ही शोक व्यक्त केलेला आहे, आम्ही उपवास केलेला आहे, तुझ्या आम्ही आज्ञा पाळलेल्या आहेत, हे आपल्या कार्याची बडाई या ठिकाणी मारत आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की रीतीनुसार शोक करण्याची बडाई या लोकांनी इथे मारलेली आहे. जे लोक दुष्ट विचाराचे आहेत अशांची वृत्ती कशा प्रकारची आहे ती या ठिकाणी आम्ही मलाकीने आम्हाला दाखवून दिलेली आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण पहिला भाग स्मरणवही बद्दल आपण या ठिकाणी डिटेल्स आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये दुष्ट आणि धार्मिक यांच्यातील भेद या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आणि पुढे आपण धार्मिक जे आहेत त्यांच्याबद्दल तिसऱ्या भागामध्ये जे धार्मिक आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहत आहोत. 3रा अध्याय आणि 16 ते 18 या वचनामध्ये आपण वाचलेला आहे. 16 मध्ये दुसऱ्या एका गटाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पहिला गट काय आहे? तो दुष्ट आहे. आणि दुसरा जो गट कसा आहे? तो धार्मिक आहे. ते चिंतन आणि मनन करणारा आहे. आणि अशा प्रकारे पाहतो की हे लोक देवाचं भय धरणारे होते. त्या संदर्भामध्ये या 3रा अध्याय 16 ते 18 या वचनामध्ये मलाकीनं सांगितलेलं आहे,
आणि त्याच्या नामाचे ते चिंतन करणारे होते. देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये होतं, परमेश्वराच्या नामाचं चिंतन करणारे ते होते. आणि अशा प्रकारे देवाने त्या पहिल्या गटातील देवाची निंदा व हेटाळणीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पहिला जो गट आहे दुष्ट, त्यांनी केलेली निंदा आणि देवाची केलेली हेटाळणी याचा उल्लेख केलेला आहे. तर दुसऱ्या गटातील लोकांचे खरेपण विश्वासमय संभाषण ऐकलं आहे, विश्वासमय संभाषण ऐकलं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की एस्तेरच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि 1 ते 3 या वचनामध्ये अर्थ शशस्त्र म्हणजेच झर्कसस राजाने नोंदून ठेवलेल्या मान सन्मानाच्या स्मरणलेखामध्ये एस्तेर याचा 6वा अध्याय 1 ते 3 या वचनामध्ये तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी अर्थहशस्त्र म्हणजेच झर्कस राजाने नोंदून ठेवलेल्या सन्मानाच्या स्मरण लेखामध्ये मर्दखयाच्या सत्कुर्याची नोंदीचं प्रतिफळ त्याला मिळालं नव्हतं असं एस्तेर 6 आणि 1 ते 3 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तसंच एक स्मरणलेख वही आता देवासमोर लिहिली आहे. त्यात या विश्वासधाऱ्यांचा उल्लेख आहे. स्तोत्र 139:16 आणि दानियल 12 आणि 1 वचनामध्ये त्या ठिकाणी जीवनाच्या पुस्तकामध्ये अशा लोकांची नावं लिहिलेली आहेत असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या मगरूर उन्नत तक्रारखोराचं म्हणणं होतं की दुष्ट दुर्जनांचा उत्कर्ष होतो. जे परमेश्वराच्या इच्छेनुसार वागत नाहीत असे हे मगरूर लोक, असे हे उन्नत लोक, असे हे तक्रारखोर लोक यांचं म्हणणं होतं की दुष्ट दुर्जनांचा उत्कर्ष होतो आणि दुराचारी संपन्न झाले आहेत. जे दुष्ट आहेत, जे दुराचारी आहेत ते संपन्न झालेले आहेत, ते श्रीमंत झालेले आहेत, आलिशान आपलं या ठिकाणी जीवन ते जगत आहे. आणि त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा तिथे निभाव लागला नाही. परंतु सर्व समर्थाचे वचन हे आहे की एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी आमचा न्याय होणार आहे. उपदेशक या ठिकाणी 12वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये त्या उपदेशक म्हणतो की न्यायाचा दिवस येणार आहे आणि त्या दिवशी सर्वांचा हिशोब त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. एक दिवस येणार आहे आणि त्या दिवशी त्यांना कळेल की आपले म्हणणे किती चूक होते. ज्या दिवशी न्यायाला आम्ही समोर जाऊ, उपदेशक म्हणतो की न्यायाला समोर जाऊ, त्यावेळेस त्या दिवशी जे दुष्ट दुराचारी लोक आहेत त्यांना कळून चुकेल की आपलं किती चूक होतं. आणि या ठिकाणी निर्गमाचं पुस्तक याचा 19वा अध्याय निर्गम 19वा निर्गम 19वा आणि 5वं वचन निर्गम 19:5 म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. सर्व तुम्ही माझी काय ऐकाल? सुरुवातीपासून तुम्ही माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल, माझ्या आज्ञा पाळाल, सर्व लोकांपेक्षा तर माझा खास निधी तुम्ही व्हाल. सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी तुम्ही व्हाल, माझे निवडलेले लोक तुम्ही व्हाल. कारण सर्व पृथ्वी माझी आहे. सर्व पृथ्वी माझी आहे. सेवा करणाऱ्यांना या ठिकाणी परमेश्वर वाचवीत आहे. त्यांच्यावर दया केली जाईल, त्याच्या न्यायत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखाखाली त्यांना आरोग्य प्राप्त होईल. जे देवाचा आदर करणारे आहेत त्यांना लाभ होईल. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी आम्ही पाहतो की म्हणून आम्ही चांगलं कार्य करावं.
त्या ठिकाणी देवाचं वचन आहे. तुम्ही खास निधी तुम्ही व्हाल, तुम्ही माझे विशेष लोक असे व्हाल, असं देव या ठिकाणी जे सत्कार्य, जे चांगलं कार्य करणार आहे, जे देवाला भिवून वागणारे आहे, अशा लोकांसाठी देव म्हणतो की तुम्ही माझे खास निधी व्हाल. म्हणून आम्ही चांगलं कार्य करावं, म्हणून आम्ही सत्कार्य करावं, जेणेकरून आमची नोंद त्या स्मरणवहीमध्ये, आमची नोंद त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये, आमची नोंद त्या ग्रंथपटामध्ये परमेश्वर करणार आहे. आणि अशा प्रकारे मी जो टीव्ही सिरियलचा उल्लेख केला की त्यामध्ये अनेक लोकांच्या बाबतीत त्या ठिकाणी सुंदर त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की दशरथ गहटोत याच्या संदर्भामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की त्याने भला मोठा पहाड त्याने खोदून लोक कल्याणासाठी त्याने तो तिथून मार्ग तयार केलेला आहे. यशया संदेष्टा याचा 60वा अध्याय आणि त्या ठिकाणी 1 ते 3 वचनं पहा. त्या ठिकाणी यशया संदेशा 60वा अध्याय आणि 1 ते 3 या वचनामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी वचनामध्ये आपण तिथे पाहत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी प्रियानो, तुम्हाला आणि मला या ठिकाणी चांगलं कार्य करावायचं आहे, आम्हाला धार्मिक बनवायचं आहे, आम्हाला नीतिमान बनवायचं आहे, हे या ठिकाणी परमेश्वर आम्हाला सांगत आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमधून, प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही जात असताना प्रियानो, आम्ही स्वतःला सावरावं. आमचा कितीही त्रास झाला, आमचा कितीही छळ झाला, परंतु त्या विश्वासामध्ये आम्ही राहावं. परमेश्वराच्या आज्ञा आम्ही पाळावे. परमेश्वराच्या विरुद्ध कुठलीही आम्ही तक्रार करू नये, त्याची निंदा आम्ही करू नये. तर अशा प्रकारे आम्ही अहंकारी बनू नये, आम्ही उद्धट बनू नये. तर परमेश्वराचा जो मार्ग आहे, त्याने घालून दिलेली जी वचनं आहेत, त्याप्रमाणे आम्ही चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा, सत्कार्य करण्याचा प्रयत्न करावा. याकोब 4थ्या अध्यायामध्ये म्हणतो की जे चांगलं आहे, जे सत्कृत्य आहे, हे कळत असताना जर तो जो करत नाही तर ते त्याचं पाप आहे. जे चांगलं आहे ते जो करत नाही, जे सत्कार्य आहे त्याला करायला समजतं, आणि जर तो ते करत नाही तर ते त्याचं पाप आहे, असं याकोब 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो सांगत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज ही वेळ आहे. आम्ही दुष्ट बनवायचं आहे किंवा आम्हाला धार्मिक बनवायचं आहे, आणि भ्रष्टतेचा मार्ग आम्ही सोडून द्यावायचा आहे. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की या जगाच्या भ्रष्टतेबद्दल मला की संदेश या ठिकाणी सांगत आहे. आज जगामध्ये अनेक सेवकांच्या बाबतीमध्ये आम्हाला काही गोष्टी ऐकायला मिळतात, आणि म्हणून अशा लोकांची जीवनाच्या पुस्तकामध्ये नोंद होणार नाही, असं स्पष्ट देवाचं वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे धार्मिक आहेत, जे नीतिमान आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय आहे, अशांचीच, जे सत्कृत्य करत आहेत, अशांची नोंद जीवनी पुस्तकामध्ये या ठिकाणी होणार आहे, असं देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर प्रियानो, या ठिकाणी या 2 गोष्टी देवाबाने तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेल्या आहेत. एक दुष्ट आणि एक धार्मिक जीवन, यामध्ये आम्हाला काय निवडायचं आहे, देवाने या वचनातून आम्हाला सांगितलेलं आहे. देवा करो आणि याच्या वचनातून आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ येशू, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. खरोखर देव बाप्पा, मला की संदेशाच्या द्वारे धार्मिक आणि दुष्ट यांचे ते भेद तू आम्हाला सांगितलेला आहेस, आणि कशा प्रकारे आम्ही आमचं जीवन जगावं या संदर्भामध्ये, जेणेकरून प्रभू तुला आवडणारं जीवन आम्ही जगावं, आज्ञा पालनाचं जीवन आम्ही जगावं, तुझ्यामध्ये भयाने आम्ही चालावं, तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही मार्गभ्रमण करावं, अशी तुझी इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आमच्या हातून सत्कार्य घडल, अशांची नोंद या ठिकाणी ग्रंथपटामध्ये, स्मरणवहीमध्ये, जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिली जाणार आहे. प्रभू, याची आठवण तू आम्हाला करून दिलीस,
म्हणून आमचं सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर अशी तुझ्या चरणी नम्र प्रार्थना करीतो. प्रभुदेव बाप्पा इथे जमल्या प्रत्येक भक्तगणावर तू आपला गुलाचा आशीर्वाद पाठव. आम्ही प्रार्थना करतो रेवरेंड राजेंद्र पप्पांनी पाळक साहेबांसाठी, रेवरेंड श्री जे मोजेस पाळक साहेबांसाठी, राटणी येथील आमच्या प्रिय प्रभू वाडकर आंटीसाठी, त्याचप्रमाणे ओल्डहॅम चर्च मधील अब्राहम अंकलसाठी, आम्ही या सर्व सेवकांसाठी, त्याचबरोबर आम्हाला ठाऊक नाहीत अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू यावेळेस आम्ही आईची देखील आठवण करतो. आईला पण जसं पाहिजे तसं बरं नाही प्रभुदेव बाप्पा, आणि अशा सर्वांना प्रभू तू स्पर्श कर, आरोग्य दे, शब्द मात्र बोल, म्हणजे तुझे सेविका तुझे दास बरे होतील. दया कृपा अनुग्रह कर हीच तुझ्या चरणाजवळ नम्र विनंती. पुन्हा एकदा जमलेल्या प्रत्येक भक्तगणाला तो आपला फुलाचा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या पवित्र नावात विनंती केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आता आम्हाला दे, आणि जसे मी आमचे ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत नको तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आणि आता मेनरांचा महान मेनपाळ आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देश बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचं सहभागी पण आम्ही इथे जमलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या पासून सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. आमेन.